देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा उद्या सादर केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यानं या बजेटकडे आता सगळ्यांचंच लक्ष असेल। मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत। मुंबईमधल्या विविध योजनांच्या अनुषंगानं पायाभूत सुविधांच्या आणि वैशिष्ट्ये असू शकतात उद्याच्या या अर्थसंकल्पाची। मुंबई पालिकेकडून सुमारे 2 लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली जाऊ शकते। या अर्थसंकल्पामध्ये गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि इतर रस्ते दुरुस्तींबद्दलच्या तरतुदींची अपेक्षा आहे। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी पुरवठ्यासाठी बोगद्याचं काम, किनारपट्टीवरच्या भागांसाठी विशेष तरतुदी, दहिसरपर्यंतचा रस्ता वाढवण्यासाठी तरतुदी अपेक्षित आहेत। शिक्षणासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी होण्याची अपेक्षा आहे। मैदानं आणि बागांची स्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने काही तरतुदी होतील अशी अपेक्षा आहे। पाईपलाईन दुरुस्ती, पूल, सांडपाणी व्यवस्था आणि इतर या अनुषंगाने होणाऱ्या सुधारणांसाठीची घोषणा सुद्धा अपेक्षित आहे। दवाखान्यांचा विस्तार, चाचणीसाठी प्रयोगशाळा, रुग्णालयांचा विस्तारही अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।